महेश पाटील नावाच्या भामट्याने स्वतःला फायनान्स कंपनीचा डेप्युटी मॅनेजर सांगून एका महिलेला कर्जाचं आमिष दाखवलं। तिचे 24 ग्रॅम सोन्याचे दागिने तारण म्हणून घेतल्यानंतर कर्ज न देताच तो मोबाईल बंद करून फरार झाला। या प्रकरणी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे उपनगर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर रोडवरील नांदूर नाका परिसरात सापळा रचला। या कारवाईत योगेश सतीश कदम आणि शाहिद उस्मान शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले। या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून 31 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल आणि 2 दुचाकी जप्त केले आहेत। एक व्यक्ती जो स्वतःची ओळख महेश पाटील अशी फिर्यादीला करून दिली होती, तो गोल्ड लोन देण्याच्या बहाण्याने फिर्यादीशी वारंवार संपर्क साधून तिच्याकडून सोने घेऊन तिची जी वरिष्ठ आरोपी क्रमांक 2 जोशी मॅडम हिच्याशी बोलणे करून देऊन ते गोल्ड तिच्याकडून घेत होता। तिला ज्यावेळेस समजलं की फसवणूक करत आहे, त्यावेळेस दिनांक 6/8/2026 रोजी बिर्ला हॉस्पिटल येथे असताना आसपास असताना तो तिच्याकडून एक सोन्याची चेन घेऊन हिसकावून घेऊन पळून गेला। तर पोलिसांनी ह्या गुन्ह्यामध्ये घटनास्थळावरून एक बाईक जप्त केली होती की ज्याचा बाईकचा नंबर चुकीचा होता। त्यामध्ये आपल्या डीबी टीम उपनगरच्या डीबी टीमने बाईकच्या मूळ मालकाचा शोध घेतला। त्याचप्रमाणे त्याद्वारे जी बाईक सध्या कोणाच्या ताब्यात आहे त्याचा शोध घेतला। त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीपर्यंत पोहोचले। या कारवाईमुळे उपनगर पोलिसांना पूर्वीचे आणखी 2 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले। नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक।